शिरढोण तालुका शिरोळ येथील ग्रामसभेत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून दंडाचा बोजा थेट त्याच्या सातबाऱ्यावर नोंदवण्याचा आणि मालमत्ता सील करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे। या निर्णयाची कागदपत्रे गावचावडीसमोर डिजिटल फलकावर लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत आयत्या वेळच्या विषयामध्ये दारूबंदीचा मुद्दा प्रखरतेने मांडण्यात आला। सरपंच शर्मिला टाकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सचिन कोळी यांनी गावात चालणाऱ्या अवैध दारू व्यवसायावर आक्रमक भूमिका घेतली। दारूबंदी असतानाही बेकायदेशीर विक्री कशी सुरू आहे ती बंद करावी अन्यथा आम्हालाही परवानगी द्यावी असा रोखठोक सवाल करत त्यांनी ग्रामसभेत वादंग पेटवला। यावर ग्रामपंचायतीने अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले। त्यानंतर तक्रारदार शांत झाले। यावेळी सरपंच, उपसरपंच, शिवानंद कोरबू आणि इतर सदस्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत ठोस निर्णय घेतले। दरम्यान गावचावडी समोरील सार्वजनिक स्वच्छतागृह बंद करण्याचा प्रस्तावही चर्चेत आला। तुंबलेल्या गटारीच्या प्रश्नावरून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली। तणाव वाढण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करून शांतता राखली। ग्रामसभेने हा ठराव केवळ गावाच्या शिस्तीसाठी नाही तर बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याच्या हेतूने केलाय। त्यामुळे हा निर्णय स्थानिकांसाठी निश्चितच एक मार्गदर्शक ठरणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।